नमस्कार, मी प्रसन्न जोशी आणि आपण पाहताय एबीपी माझावर माझा महाराष्ट्र माझं विजन। आणि आता आपलं विजन मांडण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सध्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात। बाळासाहेब थोरात महसूल मंत्री आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत। दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावरती आहेत या अर्थानं, कारण ते एका अशा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत जो पक्ष सध्या महाविकास आघाडीतला तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे त्यांच्या विधानसभा सदस्यांच्या संख्येच्या अनुक्रमात। दुसरी गोष्ट, ते अशा खात्याचे मंत्री आहेत ज्या खात्यावरती सध्या प्रचंड ताण आहे, तिजोरी आहे त्यांच्याकडे आणि तिजोरीमधला स्रोत मात्र आटलेला आहे। आव्हानं मात्र मोठी आहेत आणि ती आव्हानं पेलताना उत्तरही देता येत नाही, कारण सरकारमध्ये म्हणावं तसं आपला से नाहीये, आपला निर्णय प्रक्रियेतलं स्थान नाही, अशी खंत सुद्धा आहे। या पार्श्वभूमीवरती आपलं विजन मांडतायत बाळासाहेब थोरात। बाळासाहेब थोरात, तुम्हाला विनंती आहे की आपण आपलं विजन मांडावं। प्रसन्नजी, तर प्रथम माझं थोडीशी हरकत तुमच्या पहिल्या निवेदनाला आहे की आम्हाला से नाही। आम्ही एकत्र सहकारी आहोत, आम्हाला जे मांडणी करायची ती आम्ही करत असतो, करून घेत असतो। त्यामुळे माझं पहिल्याच तुमच्या निवेदनालाच हरकत आहे का काँग्रेसला से नाही। बरं, परंतु एक गोष्ट मी सांगेल की विजन मांडत असताना एक आपण पहा की गेले काही महिने म्हणजे 4 महिन्यापेक्षा जास्त कालखंड हा आमचा आणि आपल्या सगळ्यांचा जगाचा कोरोनाच्या संकटामध्ये गेलेला आहे। आम्ही पहिली शपथ आम्ही घेतली ती डिसेंबर म्हणजे 28 नोव्हेंबरला शपथ घेतल्यानंतरचा कालखंड पाहिला तर आतापर्यंत 4-4.5 महिने त्यातले तर आमचे कोरोनाच्या संकटामध्ये गेलेले आहेत। तरी परंतु आम्ही केलेला कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे, किमान समान कार्यक्रम, आम्ही एकत्र त्या विषयात आलो, सर्वसामान्य माणूस केंद्रीभूत मानला आणि गेले जे कालखंड आम्हाला काम करण्याकरता मिळाला त्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न हा आम्ही सर्वांनी केलेला आहे, आघाडीनं केलेला आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्या की आम्ही जाहीर केल्या पद्धतीनं कर्जमाफी आणि ती 2 लाखापर्यंत कर्जमाफी, विनासायास कर्जमाफी। आपण पूर्वीच्या सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांना त्रासदायक होऊन काही मिळालं नाही। आमचे आता 2 लाख रुपये म्हणजे खरं जे कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण स्रोत, अर्थविषयक स्रोत आटले असताना सुद्धा आम्ही 2 लाखापर्यंतची पूर्णपणे व्यवस्था शेतकऱ्यांची केली। त्यांच्या विभागात कदाचित काही अपवाद असतील तांत्रिक कारणामुळे, परंतु त्यांच्या खात्यामध्ये जाऊन पोहोचलेले पैसे, हे पहिलं केवढी मोठी अचिव्हमेंट आमची आहे। बरं, एक लक्षात घ्या की कापूस खरेदी ही सगळ्यात मोठी कापूस खरेदी आणि ती पाऊस, कोरोनाचं संकट एकत्र यायचं नाही, हमालांचा तुटवडा, सगळ्या अधिकाऱ्यांचा तुटवडा हे असताना सुद्धा आतापर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी कापूस खरेदी पाऊस सुरू झाल्यानंतर सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं केली। जवळजवळ 220 लाख क्विंटल कापूस खरेदी महाराष्ट्रात कधी नव्हती, ती आम्ही केलेली आहे। मका खरेदीच्या बाबतीत सुद्धा त्याच पद्धतीनं आहे। दुधाचं काय, कोरोनाच्या संकटामुळे जे काही प्रश्न निर्माण झाले ते शेतकऱ्याचे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये निर्माण झाले। बरोबर आहे, मोठा कारखानदार असेल त्याच्यासाठी झाले, व्यापाऱ्यासाठी झाले, तसे शेतकऱ्याकरता झाले, सर्वसामान्य माणसाकरता झाले। आमचा जो दूध उत्पादक होता त्याचं जे दूध उत्पादन होतं त्याची मागणी घटली आणि जादा झालेल्या दुधाचं करायचं काय हा प्रश्न निर्माण झाला। आम्ही 4 महिन्यापूर्वी आंदोलनं आता झाली, त्याच्यात सुद्धा मार्ग आम्ही काढणार आहे, परंतु 4 महिन्यापूर्वीच दुधाची, जादा झालेल्या दुधाची खरेदी सरकारनं केली, त्याची पावडर बनवली, ती ठेवली, पावडर तयार करून ठेवली। आता हे सगळं ह्या सरकारनं केलेलं आहे। धानाच्या बाबतीत धानाची खरेदी म्हणजे तांदूळ ज्याला म्हणतो आपण, धान खरेदी ही सुद्धा केली, परंतु खरेदी करत असताना शेतकऱ्याच्या शेतापासून तर त्या खरेदीच्या जागेपर्यंत वाहतुकीचा खर्च सुद्धा सरकारने केला, हे या निमित्तानं सांगेल। खरं म्हणजे आता दुधाच्या बाबतीतली चर्चा करत असताना सुद्धा हे सांगेल मी की आज पुन्हा आंदोलन झालं, तुम्ही प्रश्न मला विचाराल पुढे, त्याचं उत्तर आत्ताच मी देतो की आता आंदोलन चालू झालं। हो, आंदोलन चालू झालं, याला कारण आहे आम्ही पावडर तयार करत होतो त्याची, त्याला परदेशात आता खरं म्हणजे विक्री करण्याकरता आम्हाला संधी होती,
300 रुपये किलोपर्यंत पावडर परदेशामध्ये जाणार होती. यांनी 10,000 क्विंटल पावडर ही आता न्यूझीलंडची पावडर आणण्याचं काय कारण? येते का नाही माहित नाही. बातमी आली, केंद्र सरकारची बातमी आली आणि संपूर्ण बाजार आंतरराष्ट्रीय पातळीचे इथले बाजार सगळे बाजारच कोसळले. आणि ह्या सगळ्या अडचणी आमच्या पुढे खूप निर्माण झालेल्या आहेत. बरं, ह्या सगळ्या गोष्टीतून आम्ही वाटचाल ही करतो आहोत. खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी सातत्यानं आता कोरोनाचं संकट होतं, एवढं मोठं संकट आपल्या मुंबई तर आपलं आंतरराष्ट्रीय ठिकाण, त्यामुळे ते संकटाचं स्वरूप सुद्धा ज्यादा, सर्वात जास्त टेस्टिंग, सर्वात जास्त तपासणी ही आपण केलेली आहे, हे लक्षात घ्या. सगळ्यात जास्त तपासणी आपण केलेली आहे. आपल्याकडे पेशंटची संख्या जास्त असेल तर पूर्णपणे काळजी. माननीय मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या काळामध्ये सतत सांगितलं का अरे प्रत्येकानं आपला कर्मचाऱ्याला सांभाळा, कामगाराला सांभाळा, हा आग्रह माननीय मुख्यमंत्र्यांनी धरलेला आपल्याला दिसतोय. इथे जे काही लोक होते की ज्यांचं उपजीविकेचं साधन, लॉकडाऊन आपलं सुरू झालेलं होतं, उपजीविकेचं साधन त्यांचं राहिलेलं नव्हतं, हातावर पोट आपण शब्द वापरतो, त्यांच्याकरता जेवणाची व्यवस्था महाराष्ट्र शासनाने केली. एनजीओनी सुद्धा खूप केलं, पक्ष कार्यकर्त्यांनी केलं, आमच्या पक्ष कार्यकर्त्यांनी केलं. बरोबर, महाराष्ट्र शासनानं सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. एवढंच नाही तर शिवथाली 2.5 लाख लोक शिवथाळीच्या माध्यमातून रोज जेवण घेत होते. आज सुद्धा 1 लाख लोक जेवण घेत आहेत. या सगळ्या मजूर जो पाठवायचा होता बाहेर परराज्यातला, त्याची व्यवस्था सुरुवातीला झाला. खरं म्हणजे आपण त्यांची व्यवस्था इथेच करीत होतो. कोणीही तक्रार केलेली नाही. तुम्ही पहा, ते रस्त्यावर आले पण तक्रार अशी नाही केली महाराष्ट्रामध्ये आम्हाला त्रास झाला. ते त्यांना घराकडे जाण्याची ओढ होती. त्यांची जाण्याची व्यवस्था, त्यांच्या रेल्वेच्या तिकिटाची व्यवस्था ही आपण केली, महाराष्ट्र शासनानं केली. 300 कोटी रुपये खर्च, बसेस पाठवल्या, 300 कोटी रुपयाचा खर्च केला. आपले जवळजवळ 15 लाख लोक हे बाहेर पुन्हा त्यांच्या राज्यामध्ये गेले. आणि तुम्हाला मुद्दाम सांगतो की महाराष्ट्रातून गेल्यानंतर युपी मध्ये काय हाल झाले याचे व्हिडिओज आलेले, त्यांचे काय हाल झाले. पुन्हा माझा अंदाज आहे, कदाचित अंदाज याकडे असेल, पुन्हा 10 लाखापर्यंत तेच कामगार पुन्हा महाराष्ट्रात आले, कारण महाराष्ट्र त्यांना सर्वात चांगला वाटतोय. ही वस्तुस्थिती आपण पाहतो. मध्यमवर्गीयाला दिलासा देण्याचा प्रयत्न आहे, गरीब माणसाला दिलासा देण्याचा प्रयत्न, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहे. आम्हाला पुढं जायचंय, एकत्र पद्धतीनं पुढे जात असताना किमान समान कार्यक्रम आमचा आहे. त्या पद्धतीनं आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याची जितकं चांगलं करता येईल, ज्या क्षेत्राच्या ज्या समाज घटकाला जितकं चांगलं सांभाळता येईल तो सांभाळण्याचा प्रयत्न हा आमचा राहणार आहे. आम्ही एकत्र पद्धतीनं एक चांगला महाराष्ट्र उभा राहिलेला या 5 वर्षामध्ये दाखवून देऊ. आम्हाला हे 4-6 महिने जे आमच्या गेले, हे नुकसान सगळ्या अर्थाने झालेलं आहे. आर्थिक स्रोत असेल किंवा कामगार, सगळ्या विषयाचे विकासाच्या कामाला खूप मोठी बाधा आली, त्यात सुद्धा हे काम आम्ही करतोय, हे मी अभिमानाने आज सांगेन. थोराजी, अगदी थोडक्यात, कारण नंतर मग आपली प्रश्नोत्तरं सुरू होतील आणि लोकांचे सुद्धा प्रश्न येत आहेत, प्रतिक्रिया येत आहेत जे हा कार्यक्रम बघतायत. कुठले 5 प्रमुख मुद्दे तुम्ही थोडक्यात सांगाल की जी काँग्रेसची भूमिका आहे की हा आमचा अजेंडा, हे आमचं विजन आहे महाराष्ट्रासाठी? नाही, काँग्रेस म्हणून आता वेगळं राहिलेलं नाही. काँग्रेस म्हणून वेगळं नाही. किमान समान कार्यक्रम हा आमचा एकत्रित कार्यक्रम आहे, ते आमचं विजन आहे. बरं. आणि त्यामुळे आम्ही शेतकऱ्याच्या संदर्भातलं करत असलेलं काम असेल, युवकाकरता त्याचा रोजगार निर्माण करण्याकरता करायचे काम असेल, गरीब माणसाला दिलासा देण्याकरता काम करायचंय, मध्यमवर्गीयाला घरांचे प्रश्न कसे सुटतील यासाठी काम करायचंय, रोजगार निर्माण करणं, कारखानदारी व्यापार वाढणं, या सगळ्या गोष्टी या आमच्या किमान समान कार्यक्रमामध्ये आहेत. हेच आमचं विजन आहे, वेगळं विजन कसलं आलं. बरं थोराजी, आपण आता प्रश्नोत्तरांना सुरुवात करूयात. माझा पहिलाच प्रश्न हा, आपल्या या सत्राच्या आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आमचे संपादक राजीव खांडेकर यांनी मुलाखत घेतली. त्याच्यातल्या त्यांच्या एका महत्त्वाच्या विधानाला घेऊन मी पहिला प्रश्न विचारतो. राज ठाकरे म्हणत आहेत की अंतर्विरोधामुळे हे सरकार टिकेल असं वाटत नाही, अशा आशयाचं विधान त्यांनी केलं. याबद्दल आपली प्रतिक्रिया? नाही, म्हणजे आंतरविरोध असा दिसला कुठं त्यांना, असा माझा प्रश्न आहे. शेवटी असं आहे की जो रोज आम्ही पाहतो, म्हणजे एकत्र आम्ही आहोत, आमचे प्रश्न चर्चा असतात, अनेक गोष्टी असतात, मतांतर असू शकतात. बरं, मतांतराला तुम्ही आंतरविरोध म्हणत नाही, ते आम्ही एकत्र बसतो आणि सोडवतो, त्यामध्ये कोणती अडचण आमची नाहीये. आंतरविरोध नाही. या कालखंडामध्ये, कोरोनाच्या कालखंडामध्ये काही प्रश्न निर्माण झाले,
एकत्र मिटिंग ह्याच्यामध्ये काही अडचणी होत्या त्या आता संपून जातील. कोरोना संपल त्या तशा संपतील. बरं. एकजुटीनं आम्ही निश्चित चांगलं काम करणार आहोत. थोराजी, एक मुद्दा हा सुद्धा आहे की माझ्या पहिल्याच कमेंटला तुम्ही अगदी सुरुवातीलाच म्हणालात की मी निषेध व्यक्त करतो किंवा मी मतभेद व्यक्त करतो असं आपण म्हणालात. पण ही आक्रमकता जेव्हा शिवसेनेचं मुखपत्र सामनामध्ये अशी कमेंट आली की 150 वर्ष जुनी खाट आहे ती कुरकुरते, अनेक जण त्याच्यावरती येत असतात बसत असतात त्यामुळे कुरकुरते, तिथे मात्र थोडासा समंजस आणि अतिशय मार्दवपूर्ण असा सूर होता तुमचा, स्वर होता तुमचा. ही दगडाखाली हात असल्याची अवस्था म्हणायची काँग्रेसची महाराष्ट्रात? नाही नाही नाही, असं आहे की त्याच्यामध्ये कुरकुर ही कधी म्हणजे थोडंसं जे असती चर्चा, बरं, तिथं मला असं बऱ्याच वेळा दिसतं की ही चर्चा मीडियामध्येच असते. अच्छा. मीडियावाले इतक्या छोट्या गोष्टीला इतकं मोठं करतात. म्हणजे खरं म्हणजे तुमच्या जोशीजी मी बाकी म्हणण्यापेक्षा आपल्याला म्हणेल की मला सांगा की माननीय मुख्यमंत्र्यांना मंत्री भेटणं हो ही तर नियमित गोष्ट असते ना. हो, त्याच आम्ही भेटतोय म्हणल्या सुद्धा चॅनल तुमचे कशा करता उभे राहतात एवढे आमच्या इंटरव्ह्यू घेण्याकरता. बरं. मंत्री आम्ही काल एकत्र बसलो. काही गोष्टीची चर्चा आम्हाला करायची होती की आता महामंडळ बनवणं हे कशा पद्धतीने बनवायचे. हो. तरी चॅनल उभे होते आणि त्याची सुद्धा जसं काही मोठं काही भांडण चाललंय आणि मग ते आता दाखवायचंय महाराष्ट्राला. अच्छा. माझं तर खरं हे हरकत ही आहे की लहान लहान गोष्टीला खूप मोठं केलं जातं. बरं. आणि त्याचा परिणाम परसेप्शन विनाकारण चुकीचं होत असतं. बरं. यामध्ये कोणतंही सरकार असो, कोणतं सरकार असो आणि एका पक्षाचं सरकार असो, तुम्ही आवाज ऐकला तर तिथं थोडं थोडं काहीतरी चालतं. कुटुंब आहे तुमचं आमचे कुटुंब आहे. बरोबर आहे. मुलांचं काही ना काही चालूच असतं. कधी कधी असं आहे की शेवटी एकत्र माणूस आहे आपण, मन आहे आणि हा सगळा राजकारण हा मनाचा खेळ आहे. थोडंफार इकडं तिकडं झालं थोडं, परंतु त्याला स्वरूप लगेच इतकं मोठं मीडिया देती की जसं काय खूप काहीतरी चाललेलं आहे असं माझं मत आहे. त्यामुळे त्याला फार महत्व देऊ नये या मताचं मी आहे. मला आशा आहे थोरात सर, आपण म्हणालात की मीडिया या छोट्या गोष्टीला मोठं स्वरूप देत आहे. या मीडिया या शब्दामध्ये तुम्ही सामनाचा अंतर्भाव करत असाल, कारण ते सुद्धा वृत्तपत्र आहे, त्याला एक संपादक आहेत आणि ते महत्वाचं वृत्तपत्र आहे. मी पुढच्या प्रश्नाकडे जातो. मुद्दा असा आहे की या नाराजीचा प्रश्न तुम्हाला यासाठी विचारला जातो, काँग्रेसला यासाठी विचारला जातो की खुद्द राहुल गांधी म्हणतात की काँग्रेसमध्ये आम्ही सरकारमध्ये आहोत, आमचं सरकार नाहीये. राजीव सातव म्हणतात आज आमचं सरकार असतं तर विधान परिषदेमध्ये आपल्याला माघार घ्यावी लागली नसती. पृथ्वीराज चव्हाणांचं असंच विधान येतं, विधान परिषदेमध्ये तुम्हाला तुमचा उमेदवार मागे घ्यावा लागतो. ही उदाहरणं मग काय दाखवतात? नाही एक आपण लक्षात घ्या, खरं राहुलजींच्याच विधानावर जाऊ आपण. राहुलजींचं विधान आपण पुन्हा एकदा ते ट्विट पुन्हा काढा किंवा त्यांचं जे इंटरव्ह्यू तो पुन्हा घ्या आणि पुन्हा एकदा ऐका. बरं. काय म्हटले होते ते म्हटले होते की आम्हाला या सरकारमध्ये पूर्ण अधिकार नाही किंवा वरून काही डायरेक्शन द्यावे आणि त्या पद्धतीने घडून आणावं असं नाही. आम्ही त्यातला एक भाग आहोत, त्या सरकारमधला एक भाग आहोत. निर्णय प्रक्रियेतले पूर्ण आम्ही नाहीये. हे साधं म्हटलं होतं. त्याचं विपर्यास्त करून वेगळ्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. आणि ही वस्तुस्थिती असते ना. शेवटी एकट्या पक्षाचं सरकार असतं, त्यामध्ये नेतृत्व, केंद्रीय नेतृत्वानं काही सुचवणं आणि ते होणं. आणि आम्ही 3 पक्ष एकत्र आल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाने काही असलं तरी सांगितलं तर फार आम्ही चर्चेला घेऊ शकतो मुद्दा. पण निर्णय होत असताना तिघांचा होत असतो. हे तर साहजिकपणे आहे. थोराजी, एक मुद्दा असाही पुढे बोला, पूर्ण करा. नाही त्यामुळं काय होतं, अशा याचा बऱ्याच वेळा विपर्यस्तपणा केला जातो. हे खरंच असतं की जेव्हा एक पक्षाचा सरकार निर्णय प्रक्रिया आणि 3 पक्षाच्या सरकारची निर्णय प्रक्रिया यामध्ये फरक राहतो, तरी आम्ही एकमतानं निर्णय चर्चा ही करत असतो. थोडा सर, मध्यंतरी एक बातमी आली होती आणि ती बातमी कोणीही नाकारलेली नाही. ती बातमी अशी की उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यात एक बैठक झाली बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक मुंबईमध्ये, आणि तो पॅटर्न एक असा उद्भवू शकतो, तयार होऊ शकतो की राष्ट्रवादी आणि शिवसेना जिथे जिथे त्यांचे स्ट्रॉंग होल्ड आहेत तिथे तिथे ते एकमेकांच्या विरोधात उमेदवार देणार नाहीत आणि असा एक पॅटर्न नवीन राजकीय तयार होऊ शकतो. अशा स्थितीत, आणि सध्या ते इक्वेशन दिसतंय, बाळासाहेब ठाकरे शरद पवारांचे नातेसंबंध आता ते अजित पवार मातोश्रीवर वगैरे जातात, असं काही मॉडेल तयार होत असेल महाराष्ट्रात तर काँग्रेसची राजकीय स्पेस काय? असं एक पहा, हे सुद्धा असाच एक प्रकार आहे. म्हणजे त्यावर चर्चा आमच्या पातळीवर सुद्धा झाली आणि दुसऱ्या दिवशी एबीपी माझानं सुद्धा त्या चॅनलवर चालवलं.
एक आहे की त्यांचे रायगड जिल्ह्याचे काही प्रश्न होते आपसातले संदर्भातले, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे, ते सोडवण्याकरता ते नेते मंडळी एकत्र आली होती आणि त्यावेळेस त्यांनी जो निर्णय घेतला तो एकत्रित पद्धतीने सांगितला. तो निर्णय रायगड जिल्ह्याचा होता, तो पूर्णपणे राज्याचा केला. आणि त्यामुळं जे काही बातम्या आल्या सगळ्या याला, त्यानंतर आपण पुन्हा दुसऱ्या दिवशी माननीय खासदार सुनील तटकरेजींचा जे काही आहे त्या बाबतीतलं निवेदन हे तुम्ही एबीपी माझावर मी ऐकलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा त्याच्यातून गैरसमजाचं असं काही नाही. तिथला त्यांचे जे प्रश्न होते ते त्यांनी मिटवले, तसं जाहीर केलं. आम्ही एकत्र पद्धतीनंच पुढे चालणार आहोत, या बाबतीत काही शंका नाही. थोडा सर वेगळ्या प्रकारे मी मगाचाच प्रश्न थोडासा वेगळ्या प्रकारे विचारतो. जेव्हा हे सरकार बनत होतं तेव्हा किंवा कोणतं सरकार बनणार, युतीचं का महाविकास आघाडीचं, महाआघाडीचं, त्यावेळी किंगमेकर होती शिवसेना. आणि मग त्यांनी ठरवलं आपण काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जायचं. आज या महाविकास आघाडीच्या 3 पक्षांमध्ये कोणी किंगमेकर असेल तर ते तुम्ही आहात. या 2 बाकीच्या मोठ्या पक्षांमध्ये शेवटचा जो महत्वाचा टेकू आहे, जो टेकू छोटा असेल पण ज्याची ताकद मोठी आहे, तो तुम्ही आहात. असं असताना किंगमेकर काँग्रेसला आज विधान परिषदेमध्ये आपण किती जागांसाठी लढायचं, आज आपण अशासकीय नियुक्त्या ज्या राऊतांना मागे घ्याव्या लागल्या त्याचं काय करायचं, जाहिरातीमध्ये आपल्या नेत्यांचे चेहरे यावेत की नाहीत यासाठी सत्यजित तांबेंना आंदोलन करावं लागतं. ही किंगमेकरची अवस्था महाराष्ट्रात काय? नाही, यामध्ये आपण जर समजून घेतलं, जाहिरातीमध्ये असं आहे की ती MIDCची जाहिरात होती. त्यांनी तांत्रिकदृष्ट्या ती पाहिली, त्यांनी राजकीय दृष्ट्या पाहिली नाही, एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि ते माननीय उद्योग मंत्र्यांनी जाहीरपणे मला सुद्धा सांगितलं का असं नाही, त्या तांत्रिक दृष्ट्या झालं. त्यामुळे तसं समजण्याचं काही कारण नाही. हे पहा की महामंडळ किंवा जे काही आता विधान परिषद सदस्य या बाबतीत ठरलेलं आहे की आम्ही प्रपोर्शनेट पद्धतीनं हे मंत्रिमंडळ बनवलेलं आहे. पुढचं जे काही होईल ते समान पद्धतीनं होईल, ही चर्चा आमची झालेली आहे. त्या पद्धतीनं पूर्णपणे चाललेलं आहे. त्यामध्ये कोणताही विषय नाही. आणि ज्यावेळेस विषय निर्माण होतो त्यावेळी एकत्र बसून काही मार्ग सोडवतो. आणि मी आपल्याला हेही सांगितलं की एक पक्षाचं सरकार असताना सुद्धा काही गटतट असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा चर्चा करावी लागते, त्यांच्यामध्ये सुद्धा मिटवावं लागतं. फक्त आता असं आहे की आम्ही 3 पक्षाचे असल्यामुळं जास्त तुम्ही मीडियावाले जास्त लक्ष ठेवू नये आमच्यावर, एवढाच अर्थ त्याचा. तुम्ही एका पक्षाबद्दल म्हणालात, एका पक्षाचं सरकार नाही, पण थोराजी मी एका पक्षाबद्दल म्हणजे काँग्रेसबद्दल विचारतो. बाकीच्यांची सगळी नाराजी सोडा, बाकीचे मुद्दे सुद्धा सोडा. थोरात स्वतः आनंदी समाधानी आहेत का? कारण अचानक बातम्या येतात नाना पटोले प्रदेशाध्यक्ष होत आहेत, थोरातांची जरा कमेंट वेगळी वाटते. मग अशा वेळी ते सुद्धा मीडियाचं इंटरप्रिटेशन आहे का? त्याबद्दल तुम्हाला काही म्हणायचं आहे? तेव्हा काँग्रेस हा पक्ष इतर पक्षापेक्षा वेगळा आहे, हे लक्षात ठेवा. इतर पक्षामध्ये बोलण्याची सोय नसते, तुम्हाला तक्रार करण्याची सोय नसते. आमचा हा पक्ष असा आहे की लोक बोलू शकतात, तक्रारही करू शकतात, आणि काही असेल विषय तर मांडू शकतात. आता त्यामध्ये आता नाना पटोले यांनी सुद्धा त्याच्यावर निवेदन केलेलं आहे. आता दिल्लीवरून ते गेले आणि त्यांच्या कामाकरता गेले आणि बातमी प्रसारण अशी झाली. त्यांनी त्यावर स्पष्टीकरण हे केलेलं आहे. आणि कधी काही मांडायचं ठरलं तर कधी कधी उघड सुद्धा लोक माझ्याशी बोलू शकतात, त्यामध्ये कोणतीच अडचण नाही. मला माझ्याशी बोलू शकतात आणि बोलतात, हेही तुम्हाला सांगतो. हे काँग्रेसमध्येच तुम्हाला दिसेल. थोराजी, मी आता थोडा तुमच्या खात्यासंदर्भात आणि पॉलिसी रिलेटेड एक पॉलिसीशी धोरणाशी संबंधित एक प्रश्न विचारतो. आपल्याकडे महसूल खातं आहे, एका अर्थानं तिजोरी. आटलेले स्रोत पुनरुज्जीवित कसे करणार, त्यासाठी काही नवीन प्लॅनिंग तुमच्याकडे आहे का? जीएसटीचा वाटा दिलेला आहे, आता केंद्र असेल किंवा महाराष्ट्रातला विरोधी पक्ष असेल तो बोट तुमच्याकडे दाखवणार आहे की आता काहीतरी करून दाखवा. अशा वेळी मागणी आणि पुरवठा याची सांगड कशी घालणार आपण? आपल्या खात्याच्या अनुषंगाने सांगा. नाही, हा एक आपण फरक आता लक्षात घ्या. पूर्वीच्या काळामध्ये महसूल खातं म्हणजे रेव्हेन्यू, आणि रेव्हेन्यू गोळा करणारं म्हणजे महसूल खातं. आता 1-2 गोष्टी आहेत की महसूल खात्याच्या स्टॅम्पचा जो विषय असतो त्या माध्यमातून मोठा निधी उभा राहतो, ही वस्तुस्थिती आहे. गौण खनिजातून निधी उभा राहतो. या व्यतिरिक्त जे स्रोत आहेत आता, जे ते जीएसटीच्या माध्यमातून अर्थ खात्याला
मिळतात आणि केंद्र सरकारकडून मिळतात. जे मिळतात केंद्र सरकारकडून ते हक्काचे असे निधी मिळतात असं समजायचं कारण नाही की ते काही केंद्र सरकार पाठवतंय आपल्याला मदत असं समजायचं कारण नाही. मदत शब्द वापरला जातो, जीएसटीचा परतावा येणं याला मदत नाही म्हणते, ते हक्काचा वाटा तो आलेला असतो. बरं, आता यामध्ये संपूर्णपणे जीएसटी कमी झाल्यामुळं अडचणी ह्या अर्थविषयक विभागात झालेल्या आहेत. पगार आपला खूप मोठा पगार हा आपल्याला द्यावा लागत असतो, संपूर्णपणे महाराष्ट्रातला सगळ्या याचा असतो. हे पगाराचा खर्च हा सुद्धा मोठा आहे, एस्टॅब्लिशमेंटचा खर्च मोठा आहे, तो पूर्णपणे आपण आतापर्यंत व्यवस्थितपणे देत आलेलो आहोत. आमचे रिसोर्सेस कमी झालेली ही वस्तुस्थिती आहे. तरी आता सगळे रजिस्ट्रीचे ऑफिसेस आता चालू करण्यात आलेले आहेत. काही गोष्टी झाल्या का लिलाव जे रीतीचे होत होते ते होऊ शकले नाही कारण त्याच्यामध्ये अडचणी झाल्या लिलाव करण्यामध्ये. परंतु ह्या सगळं जरी असलं तरी जितकं व्यवस्थित गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या महाराष्ट्र शासन निश्चितपणे करत आहे, जनतेच्या पाठीशी उभं राहत आहे. अडचणी आहेत, आता पुन्हा जेव्हा थोडंसं लॉकडाऊनचा काळ बदलून जाईल त्यावेळेस पुन्हा आपले रिसोर्सेस स्ट्रॉंग आम्ही करू, जास्तीत जास्त काळजीपूर्वक, आणि जनतेचे प्रश्न सोडवू आम्ही. दोन प्रश्न एकत्र करून मी तुमच्याकडे येतोय थोरातजी. एक शेती कर्जासंदर्भातला मुद्दा आहे. तुम्ही संगमनेरला अगदी 2-3 महिन्यापूर्वी बहुधा विधान केलं होतं की शेतकरी कर्जमाफी आम्ही केली आणि आम्ही लोकांना मदत करतोय, पण हा काही नेहमीचा उपाय नाही, काहीतरी वेगळा शाश्वत मार्ग शोधला पाहिजे. तर तो नेमका काय असला पाहिजे? आणि एक प्रकारे तुम्ही हे सांगताय का की यापुढे शेतकरी कर्जमाफी महाराष्ट्रात शक्य नाही, हा तुमच्या विधानामागचा अर्थ आहे? नाही, असंही नाही. एक गोष्ट लक्षात घ्या का शेती हा विषय असा आहे आणि जगामध्ये, पूर्ण जगामध्ये शेती ही नफ्यामध्ये आणणं अवघड जात असतं. आणि जिथं औद्योगिक राष्ट्र आहे तिथं पूर्णपणे शेतीला सबसिडाईज करीत असतात, मदत करत असतात, तिथली शेती चालते, ही वस्तुस्थिती. बरं, सतत संकट असतात, म्हणजे इतकी मोठ्या प्रमाणावर संकट शेतीच्या क्षेत्रामध्ये असतात. आपण आता जरी पाहिलं तर एक तर दुष्काळाचं संकट समताकडून येतं, अतिवृष्टीचं आलं. आता जो पाऊस झालाय महाराष्ट्रामध्ये, वरच्या महाराष्ट्रामध्ये पाऊस झाला, हॉर्टिकल्चरची जी शेती होती ती उद्ध्वस्त होत असताना आम्हाला दिसते आहे. तिथलं डाळिंब ह्याच्यामध्ये अडचणी झाल्या, मध्ये वादळ आलं, त्याच्यामध्ये शेवटी शेतकऱ्याचंच नुकसान झालं. एक तर कोणती गोष्ट असू, गारपीट तरी होईल, वादळ तरी होईल, दुष्काळ तरी होईल, आणि सगळं करून जरी चांगलं झालं सगळं तर बाजारभाव पडतील. ही दुर्दैवानं शेतकऱ्याची व्यथा आहे, त्याचं दुःख आहे, ही वस्तू. त्यामध्ये सरकारला पाठीशी उभं राहावंच लागतं. तरी पण आपण असा शोध घेतला पाहिजे, कर्जमाफी वेळोवेळी मदत त्यांना केली पाहिजे. ज्यावेळेस अडचणीत आलं ते कोणत्या माध्यमातून करायचं तो भाग वेगळा आहे, त्याच्या पाठीशी उभं राहिलंच पाहिजे. परंतु या व्यतिरिक्त सुद्धा सतत असाही शोध घेतला पाहिजे की शेतकरी अडचणीतून आपल्याला कसा बाहेर काढता येईल, त्याला कशी मदत करता येईल, तो स्वावलंबी कसा होईल. हे तर सतत प्रयत्न, हा शासन कोणतंही असो त्यांनी शेवटी हा प्रयत्न करतच गेलं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. ही वस्तुस्थिती आहे. थोडा सर, सरकारचा प्रतिनिधी म्हणून हा थोडासा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. विविध समाज घटक, विविध उद्योग घटक आज त्यांच्याबद्दलच्या कहाण्या पेपरमध्ये येत आहेत. अगदी छोटा नाभिक समाजातले आपले बांधव असतील, ते अगदी उद्योगपती असतील, MIDC असतील, या सगळ्यांना आपापल्या कारणासाठी मदत पाहिजे. टॅक्स जरा माफ करून द्या. शहरामध्ये कोणी म्हणतंय की आमचे काही टॅक्स काढा, भाडी माफ करा, किंवा कुठल्याही तरी मार्गाने एकतर पैसे द्या किंवा आमच्या खिशातून जात आहेत त्याला जरा रोख तरी लावा. सध्याच्या महसुली स्थितीमध्ये अशा प्रकारच्या टॅक्स माफी संदर्भात आपण काही विचार करताय का? एक गोष्ट आपण लक्षात घ्या की कोरोनाच्या संकटामध्ये कोणता सेक्शन असा आहे की जो अडचणीत आला नाही. बरोबर आहे. माझं मत असं की संपूर्ण समाजातले सगळे घटक खूप अडचणीत आले. म्हणजे मोठा एखादा असेल, मोठा व्यापारी असेल तर त्याची सुद्धा अडचण मोठी, ज्याचा कारखानदार असेल तर त्याचीही अडचण मोठी, कर्जाच्या फेडी ह्या प्रश्न त्यांचा तसंच. परंतु छोटा जो घटक आहे त्याच्या जीवनामध्ये मात्र, व्यक्तिगत जीवनामध्ये तर खूपच प्रश्न निर्माण झाले, हे काही नाकारता येणार नाही. आपल्याला शेवटी ही अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान करावी लागणार, त्यांच्या गरीब माणसाच्या छोट्या घटकाच्या पाठीशी उभं राहावं लागणार आहे. मी आपल्याला सहज म्हणायला सांगेल की राहुलजींची जी न्याय योजना आहे तिचा उल्लेख मी आजच्या या निमित्तानं, तुमच्या या प्रश्नाच्या निमित्तानं करील. त्यांनी जी योजना खरं जे लोकसभेच्या काळातच मांडली होती ती काही राजकारण नव्हतं. तर त्यावेळेस सुद्धा मंदीची लाट होती आणि मंदीच्या लाटेमध्ये दुष्काळात 13वा महिना म्हणतो आपण, तसं मंदीच्या लाटेमध्ये हे कोरोनाचं संकट, म्हणजे त्याचं स्वरूप आणखी गंभीर झालेलं आपल्याला दिसतंय. बेरोजगाराची, तरुण मंडळीला बेरोजगार होत असताना आपल्याला दिसत आहेत.
आज कालची बातमी आहे की 10 कोटी हो. बेरोजगार या कोरोनामुळे तयार झालेत. आपण आता मीडियामध्ये ती बातमी येत नाही, कुठेतरी दुसरीकडे वाचायला मिळते सोशल नेटवर्कवर आम्हाला. बरं. आता यांचं काय, या छोट्या घटकांचं काय? बरं. आपण नाभिक समाजाचा उल्लेख केला, कुणी पानपट्टीवाला असेल, कुणी असेल की ते कमवतो आणि तो खात असतो. हो. आणि म्हणून मी उल्लेख करील माननीय राहुलजींच्या न्याय योजनेचा, की त्यांनी असं म्हटलं की तुम्हाला जर अर्थव्यवस्था गतिमान करायची असेल हो. तर आज तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग केलं, व्यापाऱ्याचा व्यापार आला, व्यापाराचा माल भरला त्याने, हो. परंतु जोपर्यंत हा गरीब माणसाला तिथं जाऊन खरेदी करण्याची क्षमता त्याच्यात नसेल तर हो. त्याचा काहीच उपयोग होणार नाही. हो. तुम्ही या सगळ्या घटकांमध्ये त्यांना मदत करा, आर्थिक मदत करा. त्यांच्याजवळ पैसे आले की तो जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याकरता बाजारात जाईल, तो व्यापाऱ्याच्या दुकानात जाईल, व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये तो माल खरेदी करेल आणि तो माल त्याचं मॅन्युफॅक्चरिंग लगेच सुरू होईल आणि त्याच्यामुळे रोजगार तयार होईल. म्हणजे तुम्हाला हे अर्थचक्र जर फिरवायचं असेल तर या देशातल्या गरीब घटकाच्या हातामध्ये पैसा आला पाहिजे, बरं. 4 पैसे आले पाहिजे की तो खरेदी करता बाहेर आला तरच सगळं चक्र फिरू शकतं. हो. म्हणून त्यांना मदत करा, हे सूत्र घेऊन राहुलजींनी त्या पद्धतीनं मांडणी ही केलेली. परंतु ही केवळ महाराष्ट्रात करून चालणार नाही, हो. तर हे संपूर्ण देशामध्ये करावं लागणार आहे. खरं. हे मोठ्या मोठ्या अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा हाच विचार मांडलेला आहे. हो. मला वाटतं एकदा केंद्र सरकारने या विचारामध्ये पुढाकार घेऊन गरीब घटकाला मदत केली पाहिजे, संपूर्ण देशामध्ये केली पाहिजे. थोराजी, आपल्या या विजनसाठी, आपल्या या प्रस्तावाचा विचार आपलं राज्य शासन करेल, कारण तिथे तुमचा से आहे, तुमचं काही म्हणणं तिकडे मांडलं जाऊ शकतं आणि केंद्र सरकार सुद्धा करेल. यासाठी शुभेच्छा. आणि त्याचप्रमाणे कोणत्याही पक्षाला शेवटी अपेक्षा ही स्वतःचं शासन आणि मग स्वतःची विजन मांडण्याचं असतं. त्यासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला थोराजी, तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून, तुमच्या व्यस्त कार्यक्रमातून, त्यासाठी तुमचे आभार.